महाविकास आघाडीतील घटक पक्ष संजय राऊतांचा दावा, तर प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यातनं लोकसभा निवडणूक लढवावी, संजय राऊतांची मागणी। जागा वाटपासंदर्भात उद्या मवियाची दिल्लीत बैठक, जागा वाटपावर उद्या दिल्लीत तोडगा निघण्याची शक्यता। खासदार संजय राऊत आज संध्याकाळी दिल्लीत दाखल होणार। आत्ताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज लागत नाही, नाव न घेता फडणवीसांचं ठाकरेंच्या मानदुखीवर बोट, तर राज्य सरकारच्या गळ्यात दिल्लीचा पट्टा, राऊतांचा पलटवार। तुम्हीच छगन भुजबळांना मराठ्यांच्या अंगावर सोडलं, तुमचं खरं रूप समोर आलं, मनोज जरांगे पाटलांचा अजित पवारांवर जोरदार निशाणा। दुसरं ताट देणं म्हणजे मराठा समाजाची फसवणूक, आम्ही आमच्या मतावर ठाम, प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या सल्ल्यावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। आम्हाला श्रद्धांजली अर्पण होते की आम्ही शहीद होतो ते 10 तारखेला बघून घेऊ, मंत्री गुलाबराव पाटलांचं विरोधकांना उत्तर। शिवसेना आमदार अपात्रतेवर 10 तारखेला निकाल काय, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यानं चर्चा। याच आठवड्यात आमदार अपात्रतेवर निकाल येण्याची शक्यता। यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी शिंदे गटाकडून संजय राठोडांना विचारणा, भावना गवळींविरोधातलं वातावरण पाहता राठोडांच्या नावाचा विचार। TV9 मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती। मंत्री शंभूराज देसाईंना सोशल मीडियावरती अश्लील शिवीगाळ, शिंदे गटाचे तालुका प्रमुख काकासाहेब जाधव यांच्यावर कराड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, रात्री उशिरा एक जण ताब्यात। भाजपची लोकसभा निवडणुकीसाठी नवी रणनीती, तरुण उमेदवारांना निवडणुकीत उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न। 145 पेक्षा जास्त तरुण चेहऱ्यांना भाजप तिकीट देण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री शिंदेंकडून पिंपरीमधील वृद्ध दाम्पत्याला 3 लाखांची मदत, वृद्ध दाम्पत्याची कैफियत ऐकून मुख्यमंत्री गहिवरले, त्यांचं घर परत मिळवून देण्यासाठीही शिंदेंचा आदेश। बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींना सुप्रीम कोर्टाचा झटका, सर्व आरोपींची सुटका सुप्रीम कोर्टाकडून रद्द, सुप्रीम कोर्टानं बिल्किस बानो यांच्या सर्व याचिका स्वीकारल्या। पनवेलमधील सलमान खानच्या फार्म हाऊसमध्ये घुसखोरीचा प्रयत्न फसला, 2 तरुणांना पनवेल पोलिसांकडून अटक, सलमान खानला भेटण्यासाठी घुसखोरी केल्याचं चौकशीत समोर। बहुप्रतीक्षित शिक्षक भरती प्रक्रियेतील रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यास सुरुवात, 12,000 पदांसाठी भरतीची जाहिरात दिल्याची माहिती। मुंबई पोलीस दलातील 8 महिला पोलिसांकडून बलात्काराचा आरोप केल्याचं पत्र बनावट, पोलिसांकडून कसून चौकशी सुरू, बनावट पत्राच्या आधारे खळबळ उडवून देणाऱ्याचा पोलीस शोध घेणार। महाराष्ट्रात काही ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी, नागपुरातील रामन विज्ञान केंद्र उडवण्यासाठीचा मेल, मात्र पोलिसांच्या सर्च मोहिमेत काहीच आढळलं नाही।